सुरेशराव, मामासाहेब नमस्कार. या ना, या बसा. मामासाहेब कसं काय येणं केलं? काय सुरेशराव, 22 तारखेला लग्नाचा मुहूर्त आहे, विसरलात का? पुढच्या आठवड्यात लग्न आहे. आता काल रात्रीपासून माझ्या मनाला चैन नाही बघा. काल जरा चुकलंच. त्याच टेन्शन आलंय ना मला. तर मला सांगा, ताईने किती चुका पदरात घ्यायच्या? आता तुमच्या जागेवर तुम्ही बरोबर होतात, पण आमची जागा विसरून चालेल का? अहो, समाजात मान आहे आमचा. हा, आता आपल्या आपल्यात होतं म्हणून ठीक आहे कालचं, पण लग्नात ताईला हे अजिबात चालणार नाही. नाही नाही, लग्नात नाही करणार पार्टी. सुरेशराव, मी पार्टीचं नाही म्हणत आहे, मानपानाचं म्हणतोय. आता कालच ऐकलं ना तुम्ही, समोरच्या इच्छेखातर ताई काय म्हणाली? पार्टीला 5 स्टार हॉटेल बुक करून देते. 5 स्टार ऐकलत ना? आता लग्नात इज्जत जायला नको एवढंच. कसं आहे सुरेशराव, ताई तिचं स्टेटस फार जपते. आता तुम्ही कुठे कमी पडलात म्हणजे? हे बघा, शरीरावरचे घाव पटकन मिटतात हो, पण मनावरचे घाव नाही मिटत ना कधी. ताई तिचं स्टेटस मान फार मनावर घेते. आता कालचं पाहिलं ना तुम्ही, एवढ्याशा किरकोळ पार्टीसाठी 5 स्टार हॉटेल बुक करूया असं म्हणत होती ताई. मी रात्रभर हिशोब केला काल. ताईचा मानपान तुम्हाला लग्नात राखायचा असेल तर किमान 3 लाख रुपये खर्च आहे तुम्हाला. 3 लाख? 3 लाख असतील तर ठीक आहे, नाही तर इज्जतीचा फालुदा. तरी आम्ही म्हणत होतो लग्न साधेपणाने करूया, पण तुमच्या मुलीने ऐकलं नाही. त्याला आम्ही काय करणार? मला सांगा, 3 लाख रुपये तुम्ही कुठनं आणणार? नाही नाही मामासाहेब, आपण साधेपणाने लगीन करू. मी सुमीला समजावतो. आता कसं शक्य आहे? अहो, सगळं ठरलंय. आता लग्न मोठं झालं पाहिजे, मुलं नाराज होतील ना. हे बघा सुरेशराव, छोटी सुमी मला माझ्या मुलीसारखी आहे. तिच्या चेहऱ्यावर उदासी मला अजिबात बघवणार नाही. शेवटी तुमची काळजी ती आमची काळजी, तुमची इज्जत ती आमची इज्जत. हे 3 लाख. नाही नाही, असं कसं? अहो, नाही नाही, काय वाटलं तर मला तुमचा लहान भाऊ समजा. अहो, पैसे तुम्हाला परत द्यायचे तेव्हा द्या, घाई काय नाहीये. फक्त लग्न मुलांच्या मर्जीप्रमाणे व्हायला पाहिजे. घ्या. अहो पण आता तुम्ही लहान भाऊ म्हणाल की नाही मला, मग घ्या. परत करायची काही घाई नाही. तुम्हाला जसे जमतील तसे द्या. अहो, शेवटी कर्तव्य म्हणून देतोय तुम्हाला. घ्या हो सुरेशराव. बघा, नाही तर या लहान भाऊची शपथ आहे तुम्हाला. घ्या. सुरेशराव, फक्त ही गोष्ट एकदम सिक्रेट राहिली पाहिजे, तुमच्यात आणि माझ्यात. बाहेर जाता कामा नये. हा, आणि उद्या बस्त्याला या. लग्न कसं थाटामाटात झालं पाहिजे. मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसायला पाहिजे ना आपल्याला. येऊ? मामा कशाला आलं होतं?
मामा कशासाठी आले होते? ते उद्या बस्ता बांधायचा ते सांगायला आले होते मामासाहेब. अच्छा. सुमे, तुला कसली कापड घ्यायच्यात लग्नात? मला पॅन्ट शर्ट घ्यायचा. काय? अगे इडी का खुळीस सुमे? अगं तुला साडी नेसू वाटत नसली ना तरी लग्नात साडी नेसावं लागत. आणि सुमी साडीत खूप सुंदर दिसते. ठीक आहे, आता तुम्ही दोघं म्हणताय म्हणून नेसते साडी. अगं तेच विचारतोय मी. शालू पैठणी कसली साडी आणायची? पायलट, मी शालू नेसणार. तू काय कापड घालणार? पायलटला मोठ्या साहेबासारखा पॅन्ट शर्ट कोट टाय बूट असं घ्यायचं. कशाला? अगं मग आता साहेब आहे म्हणा, साहेबासारखेच कपडे घालावं लागणार की. साहेब असं तिकडे अमेरिकेत, आता गावात आहे ना? मग गावातलंच पाहिजे काहीतरी, आपल्या मातीतलं. अगं आता काय धोतर सदरा घालायला होती काय त्याला? नाही, ते कुर्ता शेरवानी असते ना, तसलं काहीतरी. ठीक आहे, उद्या बघूयात. तुझ्या पसंतीनेच कपडे घेईन मी. आणि मी तुझ्या पसंतीनं. ताई तुझ्या पसंतीने बस्ता झाला पाहिजे, तुला यायला पाहिजे. अजिबात नाही आहे नरसू, माझी अजिबात इच्छा नाहीये यायची. अगं असं कसं ताई, तू न आलेलं बरं दिसणार नाही. नरसू, अगं ऐक माझं ताई, आपण बस्त्याला हो म्हणलोय, त्यामुळे उगाच काही फाटे फुटायला नकोत. मी म्हणतो म्हणून हो म्हण. नरसू, मी त्या आचारी माणसासोबत दुकानात खरेदी करायला जाणार नाही म्हणजे नाही. अरे त्याची लायकी आहे का माझ्यासोबत बसायची? नाही बसणार. त्यांचा बस्ता वेगळा होईल, आपला बस्ता वेगळा होईल. तुझ्या समोर त्याला येऊ पण देणार नाही. अगं दुकानात कोणाला कळणार पण नाही की आपण सोबत होते. मग तर झालं. असं करू नको ताई प्लीज. मी म्हणतोय म्हणून चल. अगं समरला काय वाटेल? त्याचे कपडे तर तुझ्या पसंतीने झाले पाहिजेत ना. ठीक आहे, पण हे कुणालाही कळायला नको की ते आपल्यासोबत आहेत. काय? ठीक आहे ताई, तू काही काळजी करू नको. कुणालाही कळणार नाही. ती जबाबदारी माझी. सुरेश, सुमे, आज आलं की नाही? आवरा की लवकर, टमटम आली आहे. चला चला लवकर. अरे आलो आलो बबने आलो. सुमे अगं उरक की लवकर. या लवकर. तात्या, एवढं पैसे कुठून आले तुमच्याकडं? ते तुझ्या लग्नाचा खर्च म्हणून. पण एवढं कुठून आलं पैसे? अगं तुझ्या लग्नासाठी साठवलं होतं. साठवलं होतं? साधं बनियन घ्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत आणि एवढं पैसे कुठून आलं तात्या? ते आपलं तुझ्या लग्नासाठी. आणि कुठं साठवलं होतं? ते बँकेत ठेवलं होतं फिक्स डिपॉझिट तुझ्या लग्नासाठी. आणि मग मला कसं माहित नाही? अगं तू एवढीशी होती ना, एवढीशी, तेव्हा तुझ्या आईने ठेवलं होतं. ती म्हणली होती पुरीच्या लग्नाच्या टायमालाच काढायचं. अगं आता कधीतरी विश्वास ठेव की. एवढा बेफिकर नाही मी. माझ्या पुरीच्या लग्नाची काळजी आहे ना मला, म्हणून मी साठवलं होतं. अगं खरं का? हो ग माझी बाय. अरे झालं की नाही? लवकर या की बाहेर, टमटम येऊन उभी राहिली. अरे आलो आलो बाबने आलो. सुमी चला 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 लवकर. चल बसा. चला.
तुझ्या डोसक्यात शिरलेलं वारं अजून गेलं नाही वाटतं. नाही चला चला बसा लवकर चला उशीर झालाय. बाबान या हेल्मेटचं पक्क काय गणित आहे सांग मला. आता सुमे ह्याच्यात गणित कसलं चला की उशीर झालाय. मग आधी सांग. सुमे अगं टाइम आल्यावर सांगतो की आता उशीर झालाय. गाडी बघ किती उशीर झाला. थांब बसा लवकर बसा चला बसा लवकर बसा लवकर धरून बसा. जाऊ द्या. ताई मी एकदम चोख व्यवस्था केली आहे. अनुराधा आपण एकत्रच बांधूया का बसता. नको म्हणतेस ठीक आहे. चल रे समर. मम्मा एकत्रच करूयात ना खरेदी. तसं नसतं समर. तुम्ही व्हा पुढे, मी सुरेश रावना घेऊन येतो. हा मी आहे ना, जा जा. चला. या सुरेशराव या. चला या या या. बसा इकडे. या या या. बसा बसा. मामासाहेब मी काय म्हणतो, सगळी संकटच बसू की. पसंती नापसंती समोर समोरच झाली असती ना. पुन्हा मानपानासाठी कोणाची रोसारुशी नको. सुरेशराव, ताईची पसंती तुम्हाला नाही परवडायची. अहो तिची किमान एक साडी असते ना, ती 20 ते 25,000च्या खाली नसते. त्यामुळे ताई काय म्हणाली, तुमच्यावर लोड नको, तुमची खरेदी तुम्ही करा, आमची खरेदी आम्ही करतो. बसा. पण असं कसं, आता आहेर तर आम्ही करणारच, मग नवऱ्या मुलाचे कपडे बी आम्ही घेणार. सुरेशराव, नवऱ्या मुलाचे कपडे आमच्याकडचा आहेर, याचं बिल तुम्ही द्या. तुमचा आहेर आणि नवरी मुलीचे कपडे याचं बिल आम्ही देतो. घ्या, तुम्हाला काय पाहिजे ना ते घ्या. बिंदास खरेदी करा. चांगले कपडे दाखव बरे यांना, आमच्या ओळखीचे आहेत ते. हा चालू दे तुमची खरेदी. बस. तात्या काय म्हणत होतं. काय नाही, आपलं आपण खरेदी करा म्हणतो आणि त्यांचं ते करतो म्हणायचं. हा चांगलाय मग. उगा कुणाचा रुबाब ना ग आपल्या समोर. बबन, आधी बंगल्यावरचा आहेर आणि आपली कापडं उरकून घेऊ. आणि सुमीची कापडं सगळ्यात शेवट घ्यायची. हा म्हणजे स्पेशल कपडे. आधी शर्टाची आणि पॅन्टाची कापडं दाखवा. हो. सुमी, पुन्हा कोणाला घ्यायची कापडं? सगळ्यांनाच. बबन हा? बंगल्यावर कुणा कुणाला आहेर घ्यायचंय जरा लिस्ट दे मला. बंगल्यावर मीडियम रेंज आहे, चालेल ना. हा मीडियमच काढा. उगीच खर्चाला कार कशाला. चहा घेणार की सरबत? सरबत. नाही काही नको. काही नको. चांगली व्हरायटी दाखव रे. अनुराधा हा घेऊ मला. हा काही कलर आहे का? दुसरा बघा. दुसरा दाखवा. ते दाखवा ना. ह्याच्यात जरा डिझाईन दाखवा ना अजून.
होय मी काय म्हणतो जरा असं बघितल्यावर असं फ्रेश वाटावं असा कलर दाखवा की जरा. ते दाखवतोय डोक्यावर काय तुमच्या? माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. तुम्ही कलर दाखवा. हो हे बघा. आता मला कुठली घेऊ तेच कळना झालं. सगळ्यात चांगले आहेत. सगळ्यात घे मग खरंच एक कुठली तरी घे ग. मम्मा मी आलोच वॉशरूमला जाऊन. लवकर ये हं. हो आलोच आलोच. तात्या तुम्ही सिलेक्ट करा मी आलीच. हा लवकर ये बाई. हा आले काय रे पाहिलं. तिकडे बाकीच्यांचं शॉपिंग होईपर्यंत आपण आपलं प्री वेडिंगचं शॉपिंग करू. ये. मग तिकडेच केलं असतं की. नाही ग प्री वेडिंगचं शॉपिंग जरा वेगळं असतं. ये एक्सक्यूज मी हिच्यासाठी जरा वेस्टर्न आउटफिट्स दाखवा ना. काय कपडे दाखवा म्हटलं मी. कपडे लॉंग मध्ये की शॉर्ट मध्ये दाखवू. शॉर्ट पण चालेल पण नको. मीडियम आणि डिझायनर दाखवा. ट्रायल रूम इकडे चल. पायलट अरे हे काय. प्री वेडिंगचे ड्रेस असेच असतात. जा ट्राय कर एक एक. ट्राय कर. दे पायलट अरे ह्यो कसला ड्रेस. अगं मस्त दिसेल तुला. आत्ताच आरशात बघून नको वाटला. बरं ठीक आहे दुसरा ट्राय कर. बर पायलट अरे वा असला ड्रेस घालू म्हणतोय. अगं, खरंच मस्त दिसेल. तू ट्राय तर कर. ढेकळ अगं अंगावर घातल्याशिवाय कसा कळणार. तू ट्राय तर कर. जा 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 ट्राय कर. जा जा जा. बर अगं हा तर एकदम मस्त दिसेल. घातल्याशिवाय कसा कळणार चांगला दिसतोय की वाईट ते. ट्राय कर ना. पायलट तुझ्या डोसक्यात काय चाललंय ते कळले बरं का मला. ह्या असली कपडा अजिबात पटणार नाहीत मला. अगं पण मग प्री वेडिंगचं काय. ते हा मी इरकल लुगड आणि तू धोतर सदरा घालून करायचं. इरकल लुगडं धोत. तुम्ही अगं काय असं कसं. सुमीने सांगितलं ते फायनल. चल आता मी गप बसती म्हणून लय आगाऊपणा केलं असतं बघच हा तू. चल जाऊन लग्नाचे कापड पसंत करू.